तुमचं भाजीचं टेन्शन तर कमी होईलच, पण गॅसची पण बचत होईल. अगदी 10 मिनिटात कुकरमध्ये ढाबा स्टाईल चना मसाला, तोही सोप्या पद्धतीने. त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे, 2 टोमॅटोचे काप करून घ्यायचे, मिक्सर जारमध्ये कट केलेला टोमॅटो, लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी 1 हिरवी मिरची, अगदी ढाबा स्टाईल ग्रेव्ही बनवण्यासाठी 10-12 काजू घालून मिक्सरला पेस्ट बनवायची. एका वाटीत 2 चमचे दही, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद टाकून सर्व जिन्नस मिसळून घ्यायचे. भाजी बनवण्यासाठी गॅसवर कुकर गरम करून 2 ते 2.5 चमचे तेल टाकायचं. फोडणीसाठी मोहरी, जिरे, स्क्रीनवर मेन्शन केलेले खडे मसाले, स्लाइसमध्ये कट केलेला कांदा घालून कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. आता यात बनवलेली टोमॅटोची प्युरी घालून 1 ते 1.5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. दही व मसाल्याचं मिश्रण घालायचं. वाटीला चिकटलेला मसाला मी 2 चमचे पाणी घालून काढून घेतला आहे. अर्धा मिनिट परतून झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिट लो फ्लेमवर वाफ काढायची. तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला तेल सुटलं आहे, म्हणजे ग्रेव्ही एकदम परफेक्ट शिजली आहे. आता यात 6 ते 7 तास भिजवलेला हरभरा घालायचा व थोडा वेळ परतून घ्यायचं व गरम केलेलं 2 ग्लास पाणी घालून चवीपुरतं मीठ टाकून कुकरचं झाकण लावून लो फ्लेमवर 3 शिट्ट्या व हाय फ्लेमवर 2 अशा कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. परत एकदा गॅस चालू करून वरून 1 चमचा गरम मसाला, थोडी आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर व 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. लो फ्लेमवर उकळी काढून घ्यायची. डिटेल्ड रेसिपी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून पाहू शकता. रेसिपी आवडली असल्यास लाईक अँड शेअर करा.